पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेल्या एका धक्कादायक आणि संतापजनक प्रकारामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली। एका मृत व्यक्तीच्या पार्थिवाची तब्बल 10 ते 12 तास हेळसांड झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला। शवविच्छेदनासाठी ठेवलेल्या मृतदेहाच्या डोळे, तोंड आणि जखमांवर लाल मुंग्या लागल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पुणे प्राईम न्यूज। उरुळी कांचन येथील मनीष शांताराम कांचन यांनी शुक्रवारी 12 जून रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्या केल्यानंतर कांचन यांच्या नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास मृतदेह आणला। रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी प्राथमिक तयारी पूर्ण केल्याचं सांगितलं जात असताना शवविच्छेदनासाठी आवश्यक असलेले वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपस्थित न राहिल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया रखडल्याचा आरोप करण्यात येतोय। नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार संपर्क साधूनही शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू झाली नाही। रात्र संपली, सकाळ झाली, मात्र मृतदेह तसाच पडून राहिला। अखेर सकाळी संतप्त नातेवाईकांनी शवविच्छेदन कक्षात जाऊन पाहणी केली, त्यावेळेस त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। मृतदेहाच्या डोळ्यांवर, तोंडावर आणि जखमांवर लाल मुंग्यांचा विळखा पडल्याचं भयानक दृश्य त्यांच्या समोर होतं। कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर मेडिकल ऑफिसर अर्चना जाधव या महिला डॉक्टरच्या अघोरी निष्काळजीपणामुळे आणि मुजोरीमुळे या मृतदेहाची विटंबना झाली असून मरणानंतरही या सरकारी रुग्णालयात नरक यातना मिळतात का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करतात। या घटनेनं अनेक प्रश्न निर्माण केले। मृतदेह तासनतास पडून असताना हवेली तालुका आरोग्य अधिकारी नेमके काय करत होते? पुणे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना या घटनेची माहिती होती का? शवविच्छेदन प्रक्रिया रखडल्याची माहिती संबंधित पोलीस प्रशासनाला देण्यात आली होती का? जर माहिती होती तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोणती पावले उचलण्यात आली? एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याच्या पार्थिवाची अशी अमानुष हेळसांड होत असेल तर आरोग्य व्यवस्थेतील संवेदनशीलता आणि मानवी मूल्य नेमकी कुठे हरवली आहेत? विशेष म्हणजे या प्रकरणात जबाबदारी स्वीकारण्याऐवजी संबंधित अधिकारी एकमेकांवर बोट दाखवत टोलवाटोलवी करत असल्याची चर्चा सुरू आहे। कोणी डॉक्टरांकडे बोट दाखवतंय तर कोणी आरोग्य विभागाकडे, काही जण पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित करतात। मात्र या सर्व गोंधळात मृत व्यक्तीच्या कुटुंबियांच्या वेदना आणि संतापाकडे दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे। मृतदेहाच्या कथित विटंबनेसाठी रुग्णालय प्रशासन नव्हे तर पोलिसांच्या दिरंगाईमुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा गंभीर आरोप हवेली तालुका आरोग्य अधिकारी सुरेश गोरे यांनी केला। एकीकडे नातेवाईकांनी महिला डॉक्टर वेळेवर आल्या नसल्याचा आणि मृतदेहाचे कपडे काढून ठेवण्यास सांगून अनुपस्थित राहिल्याचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे आरोग्य विभागाने पोलिसांच्या ढिसाळ कारभाराकडे बोट दाखवलंय। या दोन शासकीय विभागातील समन्वयाच्या अभावामुळे अखेर एका मृत व्यक्तीच्या पार्थिवाची अशी दुर्दैवी अवस्था झाली आहे, हे मात्र निर्विवाद आहे। आता या संवेदनशील प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्हा आरोग्य प्रशासन कोणती भूमिका घेणार? दोषी पोलिसांवर आणि संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे संपूर्ण हवेली तालुक्यासह राज्याचं लक्ष लागले। हा केवळ एका कुटुंबाच्या दुःखाचा विषय नाही तर संपूर्ण व्यवस्थेच्या संवेदनशीलतेची परीक्षा आहे। कारण जिवंतपणे उपचार मिळावेत म्हणून नागरिक शासकीय यंत्रणेकडे आशेने पाहतात, पण मृत्यूनंतरही सन्मानानं अंतिम प्रक्रिया पार पडेल ही किमान अपेक्षा असते। हीच अपेक्षा या घटनेत धुळीस मिळाल्याचा आरोप केला जातोय। मृतदेहाची तब्बल 10 ते 12 तास हेळसांड झाली असेल तर त्यासाठी जबाबदार कोण? संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? दोषींची चौकशी होईल का? हा विषय कागदोपत्री चौकशीत दडपला जाईल का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले। सध्या या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले। आरोग्य विभाग, पुणे जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा या गंभीर घटनेबाबत कोणती भूमिका घेणार आणि दोषींवर कोणती कारवाई करणार याकडे नागरिकांचं लक्ष लागून राहिले। कारण प्रश्न फक्त एका मृतदेहाचा नाहीये, प्रश्न आहे व्यवस्थेच्या संवेदनशीलतेचा, प्रश्न आहे मानवी मूल्यांचा आणि प्रश्न आहे माणूस मेल्यानंतरही त्याला सन्मानानं वागणूक मिळणार की नाही याचा। मंडळी, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।